लाडकी बहीण योजना या योजनेच्या संदर्भात जो अर्ज करायचा आहे बघा, KYCच्या संदर्भात जर तुमच्याकडे अर्जाची प्रत उपलब्ध नसेल तर नेमका हा अर्ज कसा करायचा आहे, KYC जर चुकली असेल तुमची तर अंगणवाडी सेविकाकडे याद्या आलेल्या आहेत आणि त्या याद्यामध्ये जर तुमचं नाव असेल तर पहिल्या टप्प्यामध्ये तुमची पडताळणी होणार आहे आणि जर नसेल तर दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं नाव येईल, त्यानंतर तुमची पडताळणी होईल। पण आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा जो अर्ज आहे, आता मी या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर सांगणार आहे तुम्हाला अर्ज कसा लिहायचा आहे। समजा तुमच्याकडे अर्ज नसेल तर तुम्ही वहीच्या पेजवर, कोऱ्या पेजवर तुम्ही अर्ज स्वतःच्या हाताने लिहू शकता आणि अंगणवाडी सेविकेकडे तो अर्ज सोबत तुमच्या आधार कार्डची झेरॉक्स देऊ शकता। बघा, अत्यंत महत्त्वाचा हा जो व्हिडिओ असणार आहे आणि या व्हिडिओमध्ये परत नेहमीप्रमाणे काही तुमच्या चुका होत आहेत का आणि जर होत असतील तर त्या चुका टाळायच्या आहेत याबद्दल पण तुम्हाला महत्त्वाची माहिती सांगणार आहे। बघा, एकंदरीत असा अर्ज राहणार आहे। आता तुम्ही म्हणाल की सर दिसत नाही व्यवस्थित दाखवतो आहे मी, परंतु थोडक्यात काय, थोडं झूम करणार मी, परंतु बघा अशा प्रकारचा अर्ज असणार आहे जो आपल्याला अंगणवाडी सेविकेला द्यायचा आहे। परंतु आता एक मी तुम्हाला थोडक्यात काय एक लाईन तुम्हाला कशा पद्धतीने लिहायची आहे, म्हणजे तुम्ही स्वतः तुमच्या ब्लँक पेजवर, तुम्ही वहीच्या पेजवर तुम्ही असा अर्ज लिहून अंगणवाडी सेविकेकडे म्हणजे देऊ शकता। पण याच्यामध्ये थोडी आपल्याला बदल करायचा आहे। मग तो थोडा बदल कोणता, नेमका मी शब्द तुम्हाला या व्हिडिओमध्ये नेमका अर्ज कसा लिहायचा हे सांगणार आहे। पहिल्यांदा तर लक्षात ठेवा, यालाच काही लोक स्वयं घोषणापत्र म्हणतात, कोणी प्रतिज्ञापत्र म्हणतात, कोणी याला जे आहे लक्षात ठेवा म्हणजे अर्ज म्हणतात। तर सर्वांचा सध्या अर्थ एकच आहे, हाच फिरून हाच अर्ज आहे जो आपल्याला अंगणवाडी सेविकेकडे जर KYC चुकली असेल तर आपल्याला त्यांना सुपूर्द करायचा आहे। आता हा जो काही आपल्याकडे अर्ज आहे, आता आपल्याकडे वेगवेगळ्या ठिकाणचे अर्ज आहेत। आता हा जो अर्ज आपण घेतला, एक उदाहरणासाठी तुम्हाला याच्यातनं कशा पद्धतीने अर्ज आपल्याला लिहायचा याचा अंदाज येईल त्यासाठी हा घेतला आहे। आता इथे बघा, इथे दिलं आहे बघा, रायगड जिल्हा अलिबाग। आता तुम्ही काय करायचं आहे की इथे जे आहे तुमचा स्वतःचा जिल्हा आणि तुमचा तालुका टाकायचा आहे। पण अगोदर आपण सुरुवातीपासून पाहायचं आहे, नेमकं तुम्ही ज्यावेळेस वहीचं एखादं कोरं पेज घेत असतात तर ह्या बाजूनं बघा तुम्हाला असं लिहायचं आहे दिनांक, म्हणजे जी तारीख असेल तुम्ही ज्या दिवशी अर्ज अंगणवाडी सेविकेकडे जमा कराल त्यावेळेस, आणि या बाजूला जे आहे पेजच्या या बाजूला जर तुमच्याकडे ही अर्ज तुमच्या अंगणवाडी सेविकेकडे जर का उपलब्ध नसेल तर मी सांगतो आहे, आणि याच्यामध्ये काही चुका होऊ द्यायच्या नाही ते पण मी याच व्हिडिओमध्ये सांगतो आहे। बघा, नेहमीप्रमाणे अगदी खात्रीशीर आणि आपले व्हिडिओ जे असतात ते अत्यंत महत्त्वाचे असतात। नेहमीप्रमाणे बघा की पहिल्यांदा काय करायचं, इकडे तारीख लिहिल्याच्या नंतर इथे बघा तुम्हाला लिहायचं आहे प्रति, मग प्रति लिहिल्याच्या नंतर बघा पुढे आणखी थोडं झूम करतो बघा, अगदी स्पष्टपणे तुम्हाला दिसेल सर्वांना। त्यानंतर मी स्क्रीनला पण लावतोय त्यामुळे काळजी करू नका, स्क्रीनला पाहून पण तुम्ही ते लिहू शकता, पण त्याच्यात बदल काय करायचा ते सांगतो। प्रति कॉमा इथे लिहायचं आहे माननीय जिल्हा महिला बालविकास अधिकारी कॉमा, आता इथे रायगड आणि इथे बघा डॅश अलिबाग असं लिहिलेलं आहे। तर याऐवजी तुम्हाला तुमचा जिल्हा लिहायचा आहे इथे, म्हणजे समजा तुमचा जिल्हा कोणता पण असेल, नांदेड असेल, परभणी असेल, त्यानंतर पुणे असेल, कोणताही जिल्हा असेल, धाराशिव असेल, कोणताही जर तुमचा जिल्हा असेल तो, आणि पुढे लिहायचा आहे तालुका। म्हणजे हे येणार जे काही लाभार्थी आहेत तर त्या लाभार्थी कुठून त्यांनी फॉर्म भरलेला आहे, तुम्ही जिथून फॉर्म भरलेला आहे तिथूनच तोच जिल्हा आणि तोच तालुका लिहायचा। पहिल्यांदा लिहिणार तुम्ही पहिल्यांदा लिहिणार तुमचा जिल्हा त्यानंतर तालुका, हे झालं इथपर्यंत। त्याच्यानंतर 1-2 लाईन खाली सोडायचं, इथे लिहायचं अर्जदार, अर्जदारच्या पुढे तुम्हाला तुमचं इथं संपूर्ण नाव लिहायचं आहे। त्यानंतर विषय लिहायचा आहे, विषय लिहिल्याच्या नंतर तिथे तुम्ही 2 डॉट द्या आणि त्यानंतर बघा लाडकी बहीण योजना लाभ चालू करण्याबाबत असा विषय लिहायचा आहे, फुल स्टॉप। अगदी मी सविस्तर तुम्हाला एक याच्यातला मुद्दा तुम्हाला समजून सांगणार आहे। पुढे बघा इथे लिहायचं आहे तुम्हाला महोदय कॉमा, आता पुढे बघा या मॅटरमध्ये काय लिहायचं आहे, KYCच्या एकंदरीत जर दुरुस्ती फॉर्ममध्ये काय लिहायचं, आता कोणते मुद्दे आपल्याला टाळायचे आणि कोणते मुद्दे लिहायचे आता ते सांगतो। बघा इथे लिहायचं बघा, मी वरील विषय विनंतीपूर्वक अर्ज करते की कॉमा मी, आणि तुमचं पूर्ण नाव लिहायचं आहे। आता इथे तुम्ही तुमचं मी पूर्ण नाव लिहायचं आहे। तुम्ही इथे जे दिसतं ना रिकामी जागा, इथे पूर्ण नाव लिहायचं आहे। राहणार म्हणजे तुमचं राहणार कुठल्या आहात तुम्ही त्या तुमच्या गावाचं नाव लिहायचं आहे। त्याच्यानंतर बघा इथे तुमचा तालुका लिहायचा आहे, बरोबर। आणि इथे जे आहे बघा इथे तुम्हाला तुमचा जिल्हा लिहायचा आहे। आता इथे जे रायगड आलेला आहे कारण आपण हे एक नमुना फॉर्म घेतलेला आहे, बरोबर। याच्यातनं आपल्याला समजायचं की आपण कशा पद्धतीने तुमच्या जिल्ह्याचं नाव तुम्ही इथे लिहायचं आहे। इथे तुमच्या जिल्ह्याचं नाव लिहिलं, पुढे येथील रहिवासी असून माझा आधार क्रमांक, आता बघा आधार क्रमांक पण या फॉर्मवर आपल्याला नोंदवायचा आहे। पूर्ण आधार क्रमांक जो आहे न चुकता भरायचा आहे आणि स्वच्छ
अक्षरामध्ये भरायचा आहे, चूक करायची नाही. जरी तुमच्याकडे फॉर्म असला तरी पण स्वच्छ अक्षरामध्येच लिहायचं, कारण आधार क्रमांक अत्यंत महत्त्वाचा राहणार आहे. पण आपण याच्यासोबत ऑब्व्हियसली एक झेरॉक्स परत लावणारच आहोत, पण तरी पण व्यवस्थित भरा, म्हणजे काही अडचण येणार नाही. तर हा आहे, इथपर्यंत झालं. त्याच्यानंतर पुढे बघा, पुढे काय सांगण्यात आलेलं आहे, थोडे थोडे बदल आहेत. इथे आपण जिल्हा बदलला आहे, वरती पण आपण जिल्हा बदललेला आहे बघा, तुम्हाला दिसत असेल बघा. म्हणजे आता कुणालाच जे हाताने तुम्हाला अर्ज लिहिता येणार आहे बघा, इथे पण आपण जिल्हा बदललेला, तुमचा जो जिल्हा आहे तो जिल्हा टाकायचा आहे. त्यानंतर खाली बघा काय चेंज करायचं आहे, मी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नारी शक्ती दूत इथे द्यायचं आहे. अशा पद्धतीने जे आहे बघा, इथे हे देणार स्लॅश वेबसाईट पोर्टलवर. मग आता तुम्ही जर समजा नारी शक्ती दूतवरून भरला असेल तर त्या पद्धतीने लिहा, किंवा स्लॅश देऊन जे आहे वेब पोर्टलवरून भरला आहे असं द्या. अर्ज केलेला असून अर्जाचा क्रमांक, आता इथे सर्वांना अडचण येते बघा, अर्जाचा क्रमांक बऱ्याचशा लाडक्या बहिणींना त्यांच्याकडे उपलब्ध नाही, कारण की अर्ज भरून झाले 1.5-2 वर्ष आणि त्यामुळे त्यांच्याकडे एकंदरीत अर्जाचा क्रमांक नाही. तर मॅसेज बॉक्समध्ये तुमचा अर्ज असतो. आता काही काही लाडक्या बहिणी म्हणतील की आमचा अर्ज क्रमांक सर आता डिलीट झालेला आहे, आमच्याकडे नाही. तर अशा वेळेस बघा, जर तुम्ही अर्जाचा क्रमांक नाही लिहिला तरी पण चालेल, काही काळजी करू नका. सोबत तुम्ही अंगणवाडी सेविकेची पण मदत घेऊ शकता या अशा वेळेस. पुढे बघा, इथे लिहायचं आहे, शासनाकडून मला सुरुवातीच्या काळात योजनेचा लाभ मिळत होता, तथापि विभागाने केलेल्या तपासणीमध्ये माझा अर्ज कुटुंबातील 4 चाकी शासकीय कर्मचारी म्हणजे अशी रेष मारायची आडवी रेषा, आयकर दाता बघा इथं अन्य योजनेचा लाभ घेत स्वतः शासकीय कर्मचारी. आता इथे आसून वगैरे लिहायचं नाही, इथे आसून हा शब्द टाळायचा आहे, काही गरज नाही शब्दाची. बघा शासकीय कर्मचारी, बघा या कारणामुळे आता इथे जे आहे तुम्हाला लिहायचं आहे की बघा शासकीय कर्मचारी जे आहे ना, इथे पुढे या लिहा, आसून नका लिहू, इथे या लिहा, कारण हा अर्ज याच्यामध्ये एवढं टेक्निकल फॉल्ट आहेच. बघा कर्मचारी आवश्यक त्या पर्यायाला निवडावे. मग आता आवश्यक पर्याय निवडावे हे शासकीय कर्मचाऱ्याच्या बरोबर इथे ब्रॅकेटमध्ये लिहिलेलं आहे, त्यामुळे हे काही चुकलेलं नाही. परंतु इथे लिहा या कारणामुळे अपात्र करण्यात आलेला आहे. पण काय अपात्र करण्यात आलेला आहे, तर माझा अर्ज इथून आपला आलेला आहे ना संपूर्ण, बरोबर. तर इथे तुम्हाला जे आसून जो हा शब्द आहे तर हा टाळायचा आहे, बरोबर. आणि हे कॉमा ब्रॅकेटमध्ये हे बरोबर आहे, फक्त इथे शब्द एक्स्ट्रा लावायचा आपल्याला या. ही बाब तुम्हाला माहिती आहे, नेहमीप्रमाणे अगदी खात्रीलायक अपडेट आणि योग्य ते मार्गदर्शन आपल्या चॅनलवर. तुमच्या जर चुका होत असतील तर ते पटकन मी लक्षात आणून देतो की ही चूक व्हायली आहे, तर त्यामुळे त्याच्यामध्ये दुरुस्ती करा, कारण हाच फॉर्म बरेचसे लोक पाहतील आणि त्याप्रमाणे टायपिंग करतील, मग आणखी काही चुका नको व्हायला, त्यामुळे सांगतो आहे. बघा पुढे आता ही जी काय लाईन आहे, हे जे 2-3 लाईन आहेत याच्यामध्ये अगदी तुमच्या ज्या काही KYCमध्ये चुका झाल्या होत्या तर त्याचं सर्वात महत्त्वाचं कारण याच्यामध्ये दिलेलं आहे. बघा तथापि माझ्या घरात 4 चाकी वाहन हे बघा इथे शासकीय कर्मचारी आयकरदाता अन्य योजनेचा लाभ घेत स्वतः कर्मचारी आवश्यक त्याला निवडावे. म्हणजे होय आणि नाही तिथं आपलं चुकलं होतं ना, तर त्यामुळे तसं आलेलं आहे. ब्रॅकेट बंद नाही. आता इथे काय दिलेलं आहे, काय नाही, तर माझ्या घरामध्ये 4 चाकी वाहन नाही, शासकीय कर्मचारी नाही, आयकरदाता नाही, अन्य योजनेचा लाभ घेत नाही आणि शासकीय कर्मचारी पण नाही. आता निवडावे आवश्यक त्याला निवडावे हे कॉमा त्याच्यात आपला चुकलेला आहे, तर त्यामुळे असं ब्रॅकेटमध्ये वापरलेलं आहे इथे. तरीसुद्धा माझा अर्ज अपात्र केला आहे, पण माझ्या घरी शासकीय कर्मचारी पण नाही, हे तुम्हाला इथे नाही हा शब्द व्यवस्थित लिहायचा आहे, व्यवस्थित हा अर्जामध्ये आला पाहिजे. तरी माझ्या अर्जाचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा व माझा लाभ सुरू करावा ही विनंती. आणि सोबत तुम्हाला जे बघा आधार कार्डची झेरॉक्स इथे टिक करायचं आहे, मोबाईल क्रमांक इथे तुमचा जो बी काही मोबाईल नंबर आहे तर तो मोबाईल नंबर तुम्हाला लिहायचा आहे आणि आधार कार्डची झेरॉक्स याच्यासोबत तुम्हाला जोडायची आहे. आणि त्यानंतर तुम्हाला स्वतः तुमची इथे जे स्वाक्षरी आहे सही करायची आहे. अशा प्रकारे तुम्हाला हा जो अर्ज आहे अंगणवाडी सेविकेकडे द्यायचा आहे. पण याच्यामधले काही कीवर्ड्स आहेत तर ते चुकू देऊ नका. जर तुम्ही स्वतः हाताने लिहून जर अर्ज भरत असाल तर काही चुका करायच्या नाहीत. आणि त्या नेमक्या कोणत्या चुका तर त्याच या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. इथे आसून लिहायचं नाही, याच्याऐवजी ह्या ब्रॅकेटच्या इथे तुम्हाला या हा शब्द लिहायचा आहे आणि इथे नाही हा शब्द आला पाहिजे हे लक्षात ठेवा. आणि एक आधार कार्डची झेरॉक्स तुम्हाला जोडायची आहे, मोबाईल नंबर लिहायचा आहे, तुमची इथे सही करायची आहे आणि तुम्हाला इथे जे आहे तुमचा अर्जाचा क्रमांक जरी नसेल तरी पण चालेल. बघा इथे तुमचा जिल्हा बरोबर तो जिल्हा निवडायचा आहे आणि वरती जो आहे इथे तुमचा जो जिल्हा असेल तो जिल्हा निवडायचा आहे. गरजेचं नाही तुम्ही काय रायगड जिल्ह्यातला असताल तरच टाका, अन्यथा तुमचा जिल्हा आणि तुमचा तालुका इथे लिहायचा आहे. आणि त्यानंतर बघा
तुम्हाला इथे वरती जे आहे इथे एक तुम्हाला तारीख लिहायची आहे आणि त्यानंतर हा जो अर्ज आहे हा अर्ज तुम्हाला अंगणवाडी सेविकेकडे नेऊन द्यायचा आहे. राहिला मुद्दा, यापेक्षा पण वेगवेगळे अर्ज सर आम्ही पाहिले आहेत. तर तसं का, तर बघा वेगवेगळ्या ठिकाणी तालुक्याच्या स्तरावर वेगवेगळे पण अर्ज असू शकतात, त्यामुळे कोणीही काळजी करायची गरज नाही. मी जे सांगितलं आहे त्या पद्धतीने थोडंफार प्रमाणामध्ये बदल करून तुम्ही स्वतः तुमच्या हाताने स्वाक्षरीने स्वतः अर्ज लिहू शकता आणि तोच अर्ज अंगणवाडी सेविकेकडे देऊ शकता. त्यांना सांगा ताई हा अर्ज जो आहे CDPOकडे जमा करा, म्हणजे बाल विकास प्रकल्प अधिकारी जे पंचायत समितीमध्ये बसलेले असतात त्यांच्याकडे, जेणेकरून तुमच्या अर्जाची दखल घेतल्या जाईल आणि अंगणवाडी सेविकेला संपर्क करा. जर अंगणवाडी सेविकेकडे यादीमध्ये KYCच्या दुरुस्ती यादीमध्ये तुमचं नाव आलं असेल, तुमच्याकडे अर्जाचा नमुना उपलब्ध नसेल, तर हा अर्ज तुम्ही पाहून त्यांना तात्काळ भरून देऊ शकता. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. बघा या व्यतिरिक्त पण तुमच्या मनामध्ये काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली नेहमीप्रमाणे विचारा, नक्की उत्तर देईल. धन्यवाद.